विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये आजपर्यंत आपण 9 प्रकरणे पूर्ण केलेली आहेत आणि आता आपण आपल्या शेवटच्या प्रकरणाकडे या ठिकाणी येत आहोत. तुमच्या अभ्यासक्रमातील हे 10वे प्रकरण आहे की ज्याला आपण भारताचा विदेशी व्यापार असे या ठिकाणी म्हणतो. तर बघूया आपण या ठिकाणी आपल्या भारताच्या विदेशी व्यापाराची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि अंतर्गत व्यापार आणि विदेशी व्यापाराचा अर्थ याचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. मी प्राध्यापक शरद शेटे 12वी अर्थशास्त्र विषयामधील भारताचा विदेशी व्यापार या मुख्य घटकाला सुरुवात करण्यासाठी देवगड कॉलेज देवगड येथून आपणाला मार्गदर्शन करीत आहे. तर या ठिकाणी विदेशी व्यापार म्हणजे काय आणि जेव्हा विदेश हा शब्द आपण उच्चारतो तेव्हा आपल्या समोर या ठिकाणी विमानातून प्रवास करणे आणि एका देशातून दुसऱ्या देशात जाणे असा एक अर्थ या ठिकाणी प्राप्त होतो. आणि म्हणून या ठिकाणी चित्राकृतीच्या माध्यमातून विदेशी व्यापाराची संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे की या ठिकाणी वाहतुकीचे जे प्रकार आहेत त्या प्रकारामधील जलवाहतूक, हवाई वाहतूक आणि रस्ते वाहतुकीसंबंधी या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की इथे आपण जलवाहतुकीसाठी जहाजाची या ठिकाणी प्रतिकृती दाखवलेली आहे. हवाई वाहतुकीच्या माध्यमातून आपण विमान दाखवलेलं आहे. रस्ता वाहतुकीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण वाहतूक करणारे ट्रक यांची चित्राकृती दाखवलेली आहे. आणि आज मोठ्या प्रमाणात विदेशी व्यापार जो चालतो तो ऑनलाईन चालतो आणि म्हणून इथे एक लॅपटॉप दाखवत असतानाच इथे संपूर्ण जगामधील वेगवेगळ्या देशामध्ये कसा विदेशी व्यापार चालतोय त्याचं वर्णन या चित्राकृतीच्या माध्यमातून केलेलं आहे. यावरून आपल्याला एक स्पष्ट होईल की विदेशी व्यापार भारताच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये आपल्याला स्पष्ट करता येतो. कारण सुरुवातीलाच भारत हा या ठिकाणी ब्रिटिशांनी भारतावर या ठिकाणी 150 वर्ष राज्यकारभार केला आणि आपण हे म्हणतो व्यापारी म्हणून आले आणि की राज्यकर्ते बनले. ब्रिटिश सत्तेने भारताच्या बाजारपेठेचा अवलंब हा आयात व्यापार करण्यासाठी केला. भारतातील फार मोठी संपत्ती इंग्लंडमध्ये आयात केली जात होती, त्यामधून त्याच्यावर प्रक्रिया केली जात होती आणि तो प्रक्रिया केलेला माल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या माध्यमातून पुन्हा तो भारतामध्ये आणला जात होता. म्हणजे पूर्वीचा भारत हा वसाहतवादी व्यापारामधून प्रसिद्ध झालेला होता. अगदी 1947 पर्यंत ब्रिटिशांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा वापर हा आपल्या व्यापारासाठी केलेला होता. म्हणून भारताच्या प्रगतीमध्ये 1947 पर्यंत आपण इंग्लंड वर अवलंबून होतो. ईस्ट इंडिया कंपनी मुख्यत्वे करून व्यापार करत होती आणि त्यामुळे 1947 ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने भारताच्या व्यापाराला आपण सुरुवात केली. तर अशा या विदेशी व्यापाराच्या मध्ये 2 महत्त्वाच्या संकल्पना असतात. एक म्हणजे अंतर्गत व्यापाराचा अर्थ. अंतर्गत व्यापार
आणि आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा इंटरनल ट्रेड अँड इंटरनॅशनल ट्रेड. इंटरनल ट्रेड म्हणजे अंतर्गत, इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय. तर याचा विचार करत असताना अंतर्गत व्यापार म्हणजे काय, तर राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजे अंतर्गत किंवा देशांतर्गत किंवा गृह व्यापार होय. म्हणजे आपल्या आपल्या देशामध्ये चालणारा व्यापार. भौगोलिक जे कार्यक्षेत्र आहे देशादेशामध्ये त्या अंतर्गत, विशेषतः आपल्या भारतामध्ये या ठिकाणी अनेक राज्य आहेत आणि त्या अनेक राज्यांच्या मध्ये चालणारा जो व्यापार असेल तो अंतर्गत व्यापार होय. म्हणून या ठिकाणी बघा की वेगवेगळ्या रंगाने या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे की महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यामध्ये चालणारा व्यापार म्हणजे अंतर्गत व्यापार. कर्नाटक आणि महाराष्ट्र यामध्ये चालणारा व्यापार म्हणजे अंतर्गत व्यापार होय. किंवा केरळ आणि गुजरात यामध्ये चालणारा व्यापार म्हणजे अंतर्गत व्यापार होय. थोडक्यात दोन राज्यांच्या मध्ये चालणारा जो व्यापार असतो त्याला आपण अंतर्गत व्यापार असे म्हणतो. आणि आज आपल्या देशामध्ये प्रत्येक राज्य दुसऱ्या राज्याशी व्यापार करीत असते आणि त्यामुळे भारतात अंतर्गत व्यापार हा विस्तारलेला आहे. पंजाबचा गहू महाराष्ट्रामध्ये आणला जातो आणि महाराष्ट्राची साखर आपण पंजाबला देऊ शकतो. अशा पद्धतीने प्रत्येक राज्यामध्ये हा व्यापार चालत असतो. दुसरा म्हणजेच विदेशी व्यापाराचा अर्थ की याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतो आणि याला इंग्रजीमध्ये इंटरनॅशनल ट्रेड असे या ठिकाणी आपण म्हणतो. याचा अर्थ आपल्याला काय घेता येईल, तर विदेशी व्यापार म्हणजे जगातील विविध देशामध्ये केला जाणारा व्यापार होय. म्हणजे एका देशाचा दुसऱ्या देशाशी होणारा व्यापार, यालाच आपण आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा बाह्य व्यापार असेही या ठिकाणी म्हणतो. म्हणजे दोन देशामध्ये चालणारा व्यापार. मग आपण उदाहरण घेऊ शकतो की भारत आणखी अमेरिकेमध्ये चालणारा व्यापार, पाकिस्तान आणि चीनमध्ये चालणारा व्यापार किंवा रशिया आणि भारतामध्ये चालणारा व्यापार. आज आपण मोठ्या प्रमाणात आयात आणखी निर्यात जो व्यापार करतो तो विदेशी व्यापारामध्ये येतो. जेव्हा आपण अमेरिकेकडून औद्योगिक स्पेअर पार्टची या ठिकाणी निर्यात करतो आणि अमेरिका आपल्याला काही औषधी वस्तूंची आयात करते, म्हणजे भारताचा आणि अमेरिकेचा असा होणारा व्यापार याला आपण विदेशी व्यापार असे म्हणतो. आणि मुख्यत्वे करून ज्या ज्या राष्ट्रांना ज्या ज्या वस्तू आणखी सेवांची आवश्यकता असते त्या त्या वस्तू आणखी सेवा उपलब्ध करून देण्याचं काम दुसऱ्या देशाच्या माध्यमातून केले जात असते. आज आपण मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम पदार्थांची आयात करतो. तेल, पेट्रोल यांची निर्यात आपण या माध्यमातून करत असतो. तर अशा पद्धतीने प्रत्येक देश या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून व्यापार करीत असतो. तर बघूया आपण या ठिकाणी आता आंतरराष्ट्रीय व्यापार भारताचा जो आहे त्या विदेशी व्यापाराचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. आपल्या पुस्तकामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा विदेशी व्यापाराची एक व्याख्या या ठिकाणी सांगितलेली आहे मॅक्स वॉसरमन यांनी, आणि त्याचा अर्थ असाच आहे की विविध देशातील रहिवाशांच्या मध्ये म्हणजे विविध देशातील लोकांच्या मध्ये चालणाऱ्या व्यवहाराचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होतो. आणि त्यामुळे विदेशी व्यापाराचे जे प्रकार आहेत ते मुख्यत्वे करून 3 प्रकार आहेत. त्यापैकी एक आहे आयात व्यापार. आयात व्यापार म्हणजेच काय,
तर एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी. एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, आयात व्यापार असे म्हणतो. किंवा स्वदेशाकडून जे स्वदेशी व्यक्तीने किंवा स्वदेशाकडून परदेशातील वस्तू व सेवांचा केला गेलेला व्यापार म्हणजेच त्याला आपण आयात व्यापार असे म्हणतो. उदाहरणार्थ बघा की भारत हा इराक, कुवेत, सौदी अरेबिया या देशामधून पेट्रोलियम पदार्थांची आयात करतो. दुसरा व्यापाराचा जो प्रकार आहे तो म्हणजे या ठिकाणी निर्यात व्यापार. म्हणजे काय, तर एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री होय. एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री होय. किंवा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये केला जाणारा वस्तू व सेवांचा बहिर्प्रवाह म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, निर्यात व्यापार असे म्हणतो. उदाहरणार्थ बघा, भारत हा चीन, हाँगकाँग आणि सिंगापूर या देशांना चहा, तांदूळ आणि ताग या वस्तूंची निर्यात करतो. म्हणजे या दोन्ही संकल्पना आपल्याला माहित आहे. आयात व्यापार म्हणजेच आपल्या देशामध्ये दुसऱ्या देशातून आलेली वस्तू. निर्यात व्यापार म्हणजे आपल्या देशातील वस्तू आपण दुसऱ्या देशामध्ये देतो, त्याला आपण निर्यात व्यापार असे म्हणतो. तिसरी महत्वाची संकल्पना आहे आणि ती आपल्या दृष्टिकोनातून वेगळ्या पद्धतीने आपल्याला व्यक्त करता येते आणि ती म्हणजे पुनर्निर्यात व्यापार. आता पुनर्निर्यात व्यापार म्हणजे काय, तर सर्वप्रथम आपण काय करतो, वस्तूची आयात करतो. एखाद्या वस्तूची आपण आयात करतो. त्या आयात केलेल्या वस्तूवर आपल्या देशामध्ये प्रक्रिया केली जाते आणि प्रक्रिया केल्यानंतर ती वस्तू पुन्हा दुसऱ्या देशामध्ये आपण पाठवतो, त्याला आम्ही काय म्हणतो, पुनर्निर्यात व्यापार. बघा, दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये वस्तू आणायची, आपल्या देशामध्ये वस्तू आणल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करायची, म्हणजे त्याच्यावर निर्मिती करायची आणि मग अंतिम झालेली जी वस्तू असेल ती वस्तू पुन्हा दुसऱ्या देशांना व्यापारासाठी दिली जाते, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, पुनर्निर्यात व्यापार असे म्हणतो. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी आपण जपानकडून रेडिओ, धुलाई यंत्र किंवा दूरदर्शन यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आपण काय करतोय, आयात करतो. आणि अशा पद्धतीने तयार इलेक्ट्रॉनिक वस्तू आणल्या जातात आपल्या भारतामध्ये, त्याच्यावर वस्तू तयार केली जात असते आणि त्याच वस्तू पुन्हा आपण इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स या देशांना आपण काय करतो, विकतो प्रक्रिया करून. त्याला आम्ही काय म्हणतो, पुनर्निर्यात व्यापार. म्हणजे आयात व्यापार म्हणजे काय, आपल्या देशामध्ये दुसऱ्या देशातील वस्तू येणे. निर्यात व्यापार म्हणजे काय, आपली वस्तू दुसऱ्या देशामध्ये जाणे. आणि पुनर्निर्यात व्यापार म्हणजे काय, तर दुसऱ्या देशाकडून वस्तू आणायची, त्याच्यावर प्रक्रिया करायची आणि पुन्हा ती दुसऱ्या देशामध्ये विकणे, यालाच आपण पुनर्निर्यात व्यापार असे म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण भारताच्या विदेशी व्यापाराच्या स्वरूपाचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. आता याच्या पुढे भारताच्या विदेशी व्यापाराची काय भूमिका आहे त्याचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि विदेशी व्यापाराची संकल्पना जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर काही चित्राकृतीच्या माध्यमातून आपण ती स्पष्ट करू शकतो. इथे एक चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे की अनेक देशांच्या या ठिकाणी जग दाखवलेलं आणि या जगामध्ये अनेक देशांचे ध्वज दाखवलेले आहेत. इथे बघा, आपल्या भारताचा या ठिकाणी तिरंगा दिसतो. अमेरिकेचा ध्वज आहे, हा अमेरिकेचा ध्वज, भारताचा ध्वज. अशा पद्धतीने जगातील अनेक देश जो व्यापार चालतो, अनेक देशामध्ये व्यापार चालतो, म्हणून त्याला आपण या ठिकाणी इंटरनॅशनल ट्रेड असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. विदेशी व्यापारामध्ये सर्वात महत्वाची भूमिका कोण पार पाडतोय, तर इम्पोर्ट म्हणजे आयात
आणखी एक्सपोर्ट म्हणजे निर्यात. आयात आणखी निर्यात या व्यापारामधून आंतरराष्ट्रीय व्यापार हा चालत राहतो, या दृष्टिकोनातून ते चित्र आपल्याला समर्पक ठरते. हे चित्र आहे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जो महत्वाची भूमिका पार पाडतो तो म्हणजे जलवाहतूक. आणि या जलवाहतुकीमध्ये या पाण्यामध्ये असणारी ही जी बोट आहे, ही बोट या ठिकाणी तुम्हाला साहित्य एका देशातून दुसऱ्या देशामध्ये पाठवलेली दिसून येते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अनेक वस्तू आणखी सेवांचा व्यापार चालतो. त्या वस्तू आणखी सेवा इथे दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण विदेशी व्यापार म्हणजे काय आणि विदेशी व्यापाराच्या अंतर्गत असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत, मग अंतर्गत व्यापार असेल, विदेशी व्यापार असेल किंवा विदेशी व्यापाराचे प्रकार असतील, याचा विचार आज आपण केलेला आहे.